आमचा प्रवास हा 16 मतांपासून सुरू झालेला आहे आणि 16 मतांपासून सुरू झालेला प्रवास अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज मतदानापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वसंताचा भर फुलल्याशिवाय राहणार नाही. चमत्कार घडणार, वसंताचा भर फुलणार दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये. 16 मतांपासून सुरुवात केली. माझी अदृश्य शक्ती चांगल्या पद्धतीनं काम करते. फेसबुकवर हर हर महादेवचा नारा दिला. फेसबुकवर हर हर महादेवचा जो नारा मी दिलेला आहे, आपण पाहतो शिवाजी महाराजांच्या काळापासून मुठभर मावळ्यांपासून शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाई लढलेली आहे. तेव्हा मैदानावर लढाई असायची, आता मताच्या रूपातून लढाई आहे. म्हणून त्याच्या पूर्वसंध्येला मी महाराज जसे युद्धावर जाताना किंवा सैनिक युद्धावर जाताना महादेवाचा घोष करायचे, तसं मी काल नारा दिला हर हर महादेव. जिल्ह्यातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, मतदारांना एक जोश यावा, ताकद यावी, हर हर महादेव. पालकमंत्र्यांच्या द्वेषामुळे निवडणूक लागली याच्यावर अनेक वेळा बोललोय मी सगळ्या गोष्टी. परत परत बोलणं चुकीचं आहे. पक्षातील आमदार सध्या सोबत दिसत नाही. जागा दिलाय, दिसेल सगळं निकालातून तुम्हाला. पक्षातील आमदार आपल्या सोबत आहेत. निकालातून दिसेल तुम्हाला सगळं काय आहे ते. माळशिरस मध्ये भाजपचे काही नगरसेवक त्यांनी गुप्त ठिकाणी ठेवले अशी चर्चा आहे. माझ्या 16 मतांना एवढे घाबरलेले आहेत ते सगळी मंडळी की ट्रिपला हे 4-4 वेळा ते कुठलं सोलापूरचं 5 स्टार हॉटेल आहे तिथं बोलो, दम दे, मिस्टर इंडियाच्या भूमिकेत जातील, मला 40व्या मिनिटाला मतदान समजणार आहे, अनुक्रमणिका नंबर तुम्ही पाठ करून बाहेर आला पाहिजे. एवढी भीती कशाची 16 मतांची मला हेच समजून येत नाही. पालकमंत्र्याला काय सांगता सल्ला? काय नाही, मी एवढा मोठा माणूस नाही बाबा राज्याच्या पालकमंत्र्याला सल्ला देण्यासारखा. छोटा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे मी. मोहिते पाटलांमध्ये मतदार खुश आहेत म्हणायचे. मतदारांना विचार, मी कसं सांगणार दुसऱ्याच्या मनातलं. धन्यवाद.